नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. जे विद्यार्थी सीटीटी मध्ये पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. तसेच विद्यार्थी मित्रांनो, खरं टार्गेट तर आमचं तेच असतं शिक्षक लोकांचं. जे विद्यार्थी फेल झाले 4-5 मार्कांनी गेले त्यांनी नवीन जोमाने काम करावं, नवीन तयारीला लागावं. परीक्षा थोड्याशा हार्ड असतात, पण परीक्षा एवढ्या पण हार्ड नसतात जे की लोक पासच होऊ शकत नाही असं नाहीये. फक्त तयारी आपली कमी पडते, आपण कधी मध्ये अभ्यास करतो त्यामुळे आपला घोळ होतो. पण या सीटीटी परीक्षेमध्ये साधारण किती लोक पास झाले पहा. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर सीटीटी परीक्षा ही जर बघितली 19वी होती. कितवी? 19वी होती. ऑफलाईन परीक्षा दुसरी आणि 19वी परीक्षा होती. आणि सीटीटी ही परीक्षा जुलै 2024 ची होती. जुलै 2024 ची होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला बसलेले लोक, फर्स्ट पेपर देण्यासाठी बसलेले लोक आहेत 8,30,242. 8,30,242. आणि सेकंड पेपर देण्यासाठी सोशल सायन्स आणि मॅथ सायन्स देणारे लोक आहेत 16,99,000, म्हणजे जवळपास 17 लाख लोक आहेत. 17 लाख लोक आहेत. 17 प्लस मित्रांनो हे 8 लाख, म्हणजे 17 आणि 8 25 झाले, बरोबर. 25 लाख म्हणजे साधारण 25,30,000 लोक परीक्षेला बसलेले होते. किती? 25,30,000 लोक परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 आणि 2 तीन हे जर बघितलं 3 लाख साधारण 60,000 पकडू, 70,000 लोक पकडू, 3,70,000. 3,70,000 लोकच पास झालेत अख्ख्या भारतामध्ये. 25 पैकी 3 लाख लोक पास झालेत, साधारण पकडून चला. 25 लाखापैकी 3 लाख लोक पास झालेले, म्हणजे 25 पैकी 3च लोक पास झालेत. लक्षात घ्या, 25 पैकी 3 तर 100 पैकी किती? क्वेश्चन मार्क. म्हणजे 100 गुणाकारात 3 भागाकारात 25 जेव्हा करतो आपण, 25 चोक 100, 12% लोक पास झालेत मित्रांनो या परीक्षेमध्ये. किती? 12%. त्यातले जर महाराष्ट्रातले बघितलं, साधारण मी सांगतो एक 12-13 हजार लोक पास झाले असतील बाबा. जास्त आकडा येईल. फर्स्ट पेपर सेकंड पेपर पकडून 12 किंवा 13 किंवा 15, जास्तीत जास्त लोक 15,000 लोक पास झालेले असतील. सीटीटी पास होण्याचा टक्का फक्त महाराष्ट्रामध्ये 2%च लोक पास होतात. म्हणजे 5 किंवा 6 लाख जर 5 लाख जर फॉर्म गेलेले असतील तर एक 10,000 लोक पास होतात, फक्त 10,000. म्हणजे टीईटीला 3.5% आणि सीटीटीला साधारण एवढे टक्के लोक पास होतात. असो, पण विद्यार्थी मित्रांनो, या पात्रता परीक्षा पास करणं म्हणजे आपण शिक्षक होणं नाही. आता पुढली वाटचाल आपली जबरदस्त असली पाहिजे. आपल्याला टेट एक्झाम देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं गरजेचं आहे. मग टेट एक्झामला कोणते विषय महत्वपूर्ण आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे अभियोग्यता, आणि त्यानंतर असतो तो बुद्धिमत्ता. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताला म्हटलं तर बुद्धिमत्ता हा घटक इम्पॉर्टंट आहे. बुद्धिमत्ता आणि गणित जे काही 110 मार्काला विचारलं जातं त्याची तयारी तुम्ही आतापासून केला तरच होणार आहे. नसता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परत या परीक्षा पास होऊन सुद्धा तुम्हाला तुमच्या हातामध्ये निराशा येईल, लक्षात घ्या. त्यामुळे टेट एक्झामच्या दृष्टीने तयारीला लागा, असं माझं स्पष्ट मत आहे. माझी बॅच सुद्धा चालू झालेली आहे. आता 1 ऑगस्ट पासून मिळली सुद्धा हे बॅच. मग ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक वाटते की बाबा आपण टेटची तयारी करावी, त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. पण ही बॅच घेत असताना मित्रांनो, टेट एक्झाम दूर आहे म्हणून आपण काय केलंय, टीईटी प्लस टेट एकत्रित बॅच केलेली आहे. ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा. टीईटी प्लस टेट. आता टीईटी प्लस टेट जर केलं तर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं असतं, सर टीईटीचा सिलेबस अलगच आहे, याचा सिलेबस अलगच आहे. मी थोडक्यात सांगतो. फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, इकडे सुद्धा फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. पहा इकडे, याला सीडीपी विचारलं जातं, इकडे सुद्धा सीडीपी वर क्वेश्चन असतं. याला मॅथ विचारलं जातं, इकडे मॅथ प्लस रिझनिंग असतं. रिझनिंग वेगळं शिकवतो बरं का मी टेट एक्झामला रिझनिंग वेगळं शिकवतो. उलट झालंय आपला कार्यक्रम. एम प्लस रिझनिंग. इकडे सुद्धा मॅथ असतं, जॉमेट्री असतं, काही विचारतात. इकडे जीएस जीके म्हणून विषय आहे मित्रांनो, जीएस जीके.
इकडे सुद्धा तुम्हाला परिसर अभ्यास म्हणून विषय आहे, ईव्हीएस प्लस सोशल सायन्स विचारलं जातं, सोशल सायन्स. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एवढाच फरक पडतो, इथे 110 मार्क काढलेले, बाकी या दोघाला फर्स्ट सेकंड मध्ये 30, एसीडीपी 30, जीएस जीके 30, बरोबर, जीएस जीके 30, फर्स्ट सेकंड 30, असं 110 प्लस हे 90 झाले, इथं 200 मार्क मित्रांनो. आणि ही परीक्षा जर बघितलं, हे परीक्षा टार्गेट नाहीये, आपल्याला या परीक्षेला क्रॅक करून टाकायचं. फक्त आपण पात्र होण्यासाठी पहिली ते आठवी या वर्गासाठी पात्र होण्यासाठी ज्यांचं डीएड आहे, फक्त 12वी डीएड आहे, त्यांनी पहिला पेपर द्यायचा. 12वी डीएड प्लस ग्रॅज्युएशन आहे, पहिला दुसरा दोन्हीही द्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलेलं असेल, म्हणजे 8वी पर्यंत शिक्षक व्हायचं असेल तर 8वी पर्यंत शिक्षक ज्या विद्यार्थ्याला व्हायचं आहे त्यांना पात्रता परीक्षा पास करणं आवश्यकच आहे. त्याच्याशिवाय आपली पुढे गाडी जाणारच नाही. आणि जे लोक 8वीच्या पुढला विचार करते, मी 9वी 10वीचा MA BEd झाले, आमक झाले, MPhil झाले, PhD तयारी आहे, बाबांनो खाली उतरा, हरभरीच्या झाडावरून आधी खाली उतरा. कारण 9वी 10वीच्या जर जागा बघितल्या तुरळक आहे, तुम्हाला ह्या टीईटी परीक्षेला क्रॅक करून जर तुम्ही 6वी 8वीचा चान्स घेऊन 9वी 10वीचाही चान्स घेऊ शकता ना. म्हणून तुम्ही अगोदर ही पात्रता परीक्षा पास करा, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टेट एक्झामच्या तयारीला लागा. आणि ह्याच दोन्हीचे जे काही कंबाईन बॅच आहे आपली आता नुकतीच 1 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. आणि जे लोक फेल झाले त्यांनी आत्मपरीक्षण करा, मी किती वेळ दिला होता, किती अभ्यास केला होता, मी का फेल झालो, कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडलो, हे स्वतःच आत्मपरीक्षण करा. दुसऱ्यावर दोष देऊ नका, मला काम आहे, माझी परिस्थिती लय अवघड आहे, मला लहानच बाळ आहे, मी शाळेतच काम करत्यात, असं काही विचार करू नका. कृपया करून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये स्वतःच बदल घडवू शकतो आपण, दुसरं कुणीही आपल्या जीवनावर बदल घडवू शकत नाही. लक्षात ठेवा, स्वतःमध्ये जे काही पॉवर आहे ती जागृत करा. आणि मला वाटतंय 100% त्या काळामध्ये पॉवर ती जागृत होऊन आपण तयारीला लागणार आहोत. सर तुमच्या क्लासचे विद्यार्थी किती पास झाले? मित्रांनो बॅनरवर फोटो मावणार नाहीत, एवढ्या फोटो तर आल्यात. प्लस काही विद्यार्थ्यांनी अजून म्हणजे मी फक्त पास झालोय असं टाकलेलं आहे, त्या फोटोचा बॅनर लवकरच येईल. माझ्याकडे आता 70 म्हणजे साधारण 70 फोटो आलेले आहेत, मी त्या ऑफिसला सुद्धा पाठवलेले, म्हणजे त्याचं एक बॅनर बनेलच आजच्या दिवसामध्ये. प्लस विद्यार्थी मित्रांनो अजून एक 50 विद्यार्थी आरामशीर पास झालेले असतील, कारण आपल्याकडे आता टीईटीला जर बोललं चालू मध्ये टीईटीला 2000 ऍडमिशन आहे, त्याच्या अगोदर साधारण 1200-1300 लोक होते. म्हणजे सीटीटी परीक्षा झाल्यानंतर एक साधारण 500-600 लोक जॉईन झालेले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. आपल्याकडे ऑथेंटिकच दिलं जातं. व्ह्यू येण्यासाठी मी प्रसिद्ध होण्यासाठी काम करत नाही, मला महाराष्ट्रातील शिक्षक मजबूत करायचे यासाठी काम करतोय मित्रांनो, लक्षात ठेवा. व्ह्यू येऊन मला युट्यूब कडून लय कोट्यावधी पैसे भेटत नाहीत, लक्षात ठेवा. पण विद्यार्थ्यांनी घडावं, विद्यार्थी माझा तिकडे चमकावा, एखाद्या घरातली चूल पेटावी यासाठी मी काम करतो. आणि विद्यार्थ्यांना माझे आतापर्यंतचे व्हिडिओ बघा तुम्ही, जर आवडलं, शिक्षणाची पद्धत जर आवडली, शिकवायची पद्धत जर आवडली, ओरडतो, चिरकतो आणि इतकं ओरडतो विद्यार्थ्यांना की विद्यार्थी सुद्धा कंटाळतो, अभ्यासालाच लागतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जाणीव करून देत अगदीच कमीत कमी फीस आकारून आपला क्लास चालतो. विद्यार्थी मित्रांनो साधारण 5 ते 6 लाख रुपये खर्च करून आपण नोट्स सुद्धा तयार केलेले आहेत, कारण विद्यार्थ्याला एक प्रॉपर गायडन्स भेटलं पाहिजे. बरोबर, प्रॉपर गायडन्स भेटल्याशिवाय विद्यार्थी पास करता येत नाही. अशा परीक्षा उपलब्ध झालेल्या आहेत आणि या परीक्षेमधून आपल्याला एकदा जर आपण क्रॅक केल्या, आपल्या नावापुढे TR लागलं, आयुष्यातले पुढले 30-40 वर्ष आपण आरामात जगू शकणार आहोत. यासाठी विद्यार्थी मित्रांनो सगळा येत्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. म्हणजे टीईटी परीक्षा कधी होणार आहे हा जो काही मनामध्ये प्रश्न पडलेला आहे, तर टीईटी परीक्षा ऑक्टोबर या महिन्यामध्ये आणि टेट एक्झाम म्हणतात ना डिसेंबर जानेवारी, पण पुढे जाईल. माझा अंदाजानुसार मित्रांनो फेब्रुवारी पर्यंत टेट एक्झाम होईल, फेब्रुवारी पर्यंत. त्यासाठी तयारी लागा. येत्या काळामध्ये तुम्हाला कुठलीही मदत लागत असेल तर मी आहेच.
पण जी काही तयारी आहे ती प्रामाणिक असावी आणि एक आगामी काळामध्ये आपण चांगल्या गुणांनी पास होऊन आपला झेंडा नक्कीच चांगला फडकावा. यासाठीच जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.